श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 2. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. त्या सृष्टीची नंतरची व्यवस्था निरनिराळ्या 4 युगांवर सोपवली. प्रत्येक युगाचा कालखंड हजारो वर्षाचा होता. आत्तापर्यंत कृत, त्रेता व द्वापार ही युगे होऊन गेली. सध्या कलियुग चालू आहे. ब्रह्मदेवानी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाचे काम चालू होते. कृतयुगाला सांगितले की तुझ्या काळात सर्व लोक सरळ मार्गी वागतील, खोटेपणाने वागणार नाही. ब्राह्मण वेदविद्येत पारंगत होतील, आपापली कामे उत्तम प्रकारे करतील. नंतर कृतयुग सुरू झाल्यावर त्यालाही कामगिरी सांगितली. त्या युगात आरंभी काही लोक संमिश्र भावनेने वागत, पण सत्ययुग हे सत्वगुणी असल्यामुळे लोकांची राहणी पालटली. लोक सत्ववृत्तीने वागत. यानंतर त्रेतायुगाला सुरुवात झाली. त्या काळात बरेच लोक यज्ञ याग करण्यात आपोआप गुंतलेले दिसत, धर्मशास्त्राप्रमाणे वागत. त्यांच्या संग्रही नेहमी धर्म व संविधा असत. त्यांना यज्ञाच्या कामात नेहमी उपयोग होत असे. त्रेतायुगानंतर द्वापार युगाची सुरुवात झाली. त्या काळातील बरेच लोक युद्धप्रिय होते. लढाया करणे, शस्त्रे चालवणे, धनुष्यबाण वापरणे हे प्रकार जास्त होते. त्यामुळे लोकात कठोरता जास्त दिसे. काही लोक दयाभावही होते. व्यापार उदीमांची भरभराटी होती. त्यानंतर कलियुगाची सुरुवात झाली. सध्या कलियुग सुरू आहे. त्या काळात हे युग ब्रह्मदेवांना म्हणाले, देवा मी अविचारी, अमंगल, भांडखोर व चिडखोर वृत्तीचा आहे. आपणास माहिती आहे माझ्या काळात अशाच लोकांशी माझे स्नेहसंबंध जास्त जुळतील. देवधर्माप्रमाणे वागणारे, सत्याने वागणारे, दानधर्म करणारे, वेदध्यानाने विद्वान असणारे हे मला नकोशे वाटतील. लोकातील कलह वाढतील. धर्माचरणाकडे कोणाचेही नीट लक्ष राहणार नाही. ब्रह्मदेवांनी त्या महापुरुषाची समजूत घातली. जे लोक देवब्राह्मणाची पूजा करतील, स्वतः सत्वनिष्ठेने वागतील, दानधर्म करून पुण्यमार्गाने राहतील, त्यांना तू त्रास देऊ नको. त्यांच्याकडे कृपादृष्टीने पहा. असत्य फसवेगिरी, अधर्मवृत्ती वाढली तरी काही लोक सत्यप्रिय असतील, त्यांचा राग धरू नको. जे लोक निरनिराळे धर्मग्रंथ वाचतील, कथा पुराणे ऐकतील, तीर्थयात्रा करून पुण्य जोडतील, त्या सर्वांकडे दयादृष्टीने पहा. पूर्वी गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता. शोभोवार उत्तम वृक्षवेली, समोरच्या प्रदेशात दिसणारी रंगबिरंगी हरणे, झाडावरील निरनिराळे पक्षी, त्यांचे ठराविक वेळी ऐकू येणारे मंजूळ स्वर, यामुळे तो परिसर फार मोहक वाटत असे. या आश्रमात वेदधर्म या नावाचे एक थोर ऋषी राहत होते. ते वेदशास्त्रात निपुण, नित्य देवपूजा जपजाप करणारे होते. त्यांच्याकडे दूरदूरचे अनेक शिष्य वेदविद्या शिकायला येत असत. त्यात दीपक नावाचा एक सद्गुणी शिष्य होता. गुरुजींवर त्याची फार श्रद्धा होती व गुरुजींचा त्याच्यावरचा लोभ खरोखर कौतुक करण्यासारखा होता. एक दिवस वेदधर्म ऋषींनी आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावले. ते म्हणाले, मला जे येत होतं ते तुम्हाला शिकवले. माझ्याबरोबर तुम्हाला यात्रेला नेलं. निरनिराळ्या पवित्र क्षेत्रे तुम्ही पाहिलीत. यात्रा केल्यात तुम्हाला बरं वाटलं असेल. पण माझ्या मनाला अजून पूर्ण समाधान नाही. माझ्याकडून पूर्वजन्मी किंवा या जन्मी जाणता अजाणता जी पापं झाली असतील ती संपूर्ण संपलेली नाही. काही भाग अजून शिल्लक राहिलेला आहे. त्या पापातून मुक्त होण्यासाठी मला काशी क्षेत्री जायचे आहे. तिथे जाऊन माझं पापक्षालन होईल. पण ते करताना मला भयंकर कष्ट सोसावे लागणार आहेत. त्या कष्टाच्या काळात माझी सेवा करायला कुणीतरी शिष्य माझ्याबरोबर येईल का? मी त्याला काशीला घेऊन जाईन. तुमच्यापैकी कोण आहे तयार? माझी सर्व सेवा त्यालाच करावी लागेल. वेदधर्माचा विचार ऐकून सर्वांनीच आपली पसंती त्यांना सांगितली. ते काही क्षण स्वस्थ होते. नंतर पुन्हा ते आपल्या शिष्यांना म्हणाले, माझ्या प्रेमळ शिष्यांनो, तुम्ही माझ्याबद्दल जी श्रद्धा दाखविता ती क्षणभंगूर आहे, अगदी पाण्यावरच्या बुडबुड्यासारखी. मी काशीला गेल्यावर मला कुष्ठरोग होईल. तो रोग 21 वर्ष मला भोगावा लागणार आहे.
त्याच काळात मी पांगळा व आंधळा होईल. अशा माझ्या दुबळ्या अवस्थेत माझी निरलस सेवा करायची आहे. अशी सतत सेवा करणे हे काम तितकं सोपं नाही. सेवेत कसूर झाला तर कदाचित मला मृत्यू येईल. पुढचे सर्व अडचणी नीट लक्षात घेऊनच तुमची तयारी असेल तर विचार करा. नाहीतर आरंभीच तुम्हाला नाही असं सांगितलं तरी त्याचे मला मुळीच वाईट वाटणार नाही. वेदधर्माची हकीकत ऐकून सर्व शिष्य स्तब्ध झाले. 21 वर्षाचा दीर्घकाळ आपण काशी सेवा करू याची त्यांना शंका वाटू लागली. कुणीच काही बोलेना. सारे शिष्य स्तब्ध झाले. पण त्या शिष्यवर्गातील एक शिष्य दीपक निर्धारानं गुरुजींना म्हणाला, मी आहे तुमच्याबरोबर यायला तयार. मी सर्व सेवा करीन. प्रसंगी मी मरेन पण तुम्हाला अंतर देणार नाही, सोडून जाणार नाही. वेदधर्म ऋषी दीपकला घेऊन काशीला गेले. तिथे जवळच असणाऱ्या मणिकर्णिका क्षेत्री ते गेले. तिथे कंबळेश्वर या नावाचे शंकराचे जागृत देवस्थान आहे. तेथे ते राहत होते. वेदधर्म ऋषींनी मणिकर्णिकेत स्नान केले. श्री शंकराची मनोभावे पूजा केली. ते तिथेच कुष्ठरोगी झाले. दीपकला तो सारा प्रकार पाहून प्रथमच धक्का बसला. पण तो मनाचा खंबीर होता. दिलेल्या वचनाला जाणणारा होता. तो गुरुजींची सर्व सेवा करू लागला. सकाळी उठल्यावर तोंड धुणे, आंघोळ, खाणे पिणे, रोज पाय चेपणे हे नियमाने चाले. तो गावात भिक्षा मागे. निरनिराळे खमंग पदार्थ मिळत. गोडधोडही मिळे. देवळात आल्यावर तो प्रथम गुरुजींना जेवायला घाली. पण आजारपणामुळे त्यांचा स्वभाव चिडखोर बनला होता. ते दीपकला वाटेल तसे बोलायचे. तो एक शब्दानेही त्यांना दुखवीत नसे. त्यांची एकनिष्ठेने सेवा करण्याचं व्रतच त्याने घेतलं होतं. कधी कंटाळला नाही, कटकट नाही, कर्तव्य करण्यात कसूरही नाही. त्याची एकनिष्ठा पाहून श्री शंकर प्रसन्न झाले. ते दीपकला भेटले व म्हणाले, हवा तो वर माग. तू मागशील ते मी देईल. दीपक म्हणाला, तुमच्या दर्शनाने आणि भेटीने मी अत्यंत समाधानी आहे. पण मी माझ्या गुरुजींच्या अनुमतीशिवाय काहीच मागणार नाही. त्यांना विचारीन व नंतर सांगेन. दीपकची निष्ठा पाहून श्री शंकर श्री विष्णुदेवांना भेटले. त्यांनी सर्व हकीकत सांगितली. विष्णुदेवांनाही त्या शिष्याची भेट घेण्याची इच्छा झाली. ते स्वर्गातून निघाले व दीपकला भेटायला पृथ्वीवर आले. दीपकची गुरुभक्ती पाहून ते चकित झाले. 1.5 तपाहून जास्त काळ तो आपल्या गुरुजींची सेवा करीत होता, पण कंटाळला नव्हता. श्री विष्णुदेवही प्रसन्न झाले व हवा तो वर मागण्यास सांगितले. दीपक म्हणाला, हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना तुम्ही प्रसन्न होत नाही, त्यांच्या इच्छा पूर्ण करीत नाही. मी तुमची काहीच भक्ती केली नाही, मला मात्र हवं ते माग असं सांगता. हे नवलच नव्हे का? मी सामान्य. विष्णुदेव म्हणाले, जो नर असेल गुरुभक्त जाण, तेची पावे मज जाण. तयाला वश होतो आपण, जे मागेल ते देतो तया. सेवा करी माता पिता, ती पावे मज तत्वता. पती सेवा स्त्रिया करिता, तीही मज पावतसे. एखाद्या भल्या ब्राह्मणासी येती, योगेश्वर तापसी. करीती सेवा भक्तीसी, तोच माझी जीव प्राण. देवाचे हे सांगणे ऐकून दीपक अतिनम्रपणे देवांना नमस्कार करून म्हणाला, गुरुपासून सर्व ज्ञान त्रैमूर्ती आम्हा अधीन. आमचा गुरुची देव जाण, अन्यथा नाही जाण पा. तरीसुद्धा आपण कृपा करून माझ्याकडून माझ्या गुरुची उत्तम सेवा घडावी असं ज्ञान मला द्या, एवढीच माझी इच्छा आहे. हा सारा प्रकार दीपकने वेदधर्म ऋषींना सांगितला. तो ऐकून त्यांना दीपकच्या वृत्तीची खात्री पटली. ते प्रसन्न होऊन म्हणाले, तुझी भक्ती व सेवा पाहून मी पूर्ण समाधानी आहे. थोड्याच दिवसात मी पूर्ण रोगमुक्त होईल. नंतर आपण आपल्या आश्रमात जाऊ. 21 वर्षाचा काळ पूर्ण होताच वेदधर्म ऋषी पूर्ण रोगमुक्त झाले. गंगा स्नान करून त्यांनी काशी क्षेत्री काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले व ते परत आश्रमात आले. दीपकची कीर्ती सर्वत्र पसरली. नंतर तो गुरुजींचा निरोप घेऊन घरी गेला. पुढे त्याने उत्तम संसारही केला. जय जय रघुवीर समर्थ.